नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल आणि क्रिस्पी खमंग असे मंचुरियन, जे बनवायला एकदम सोपे आणि टेस्टला तर एकदम भारी लागतात. काय मग करायची सुरुवात रेसिपीला? चला मग. इथे मी एक मोठा फुलगोबी घेतला आहे. त्या फुलगोबीचे सर्व वरचे 3-4 लेअरची जी पानं आहेत ती व्यवस्थित आपण काढून ती गोबी स्वच्छ धुवून घेणार आहोत. नंतर ही गोबी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर मंडळी, इथे मी साधारणतः 1 वाटी बारीक चिरलेली फुलगोबी घेतली आहे. आता अशा पद्धतीनेच आपल्याला थोडीशी शिमला मिरचीही बारीक चिरून घ्यायची आहे. आता इथे साधारणतः अर्धी वाटी शिमला मिरची आणि अर्धी वाटी कांदा हा मी बारीक चिरून घेतला आहे आणि मोठ्या शेपमध्ये थोडासा कांदा आणि शिमला मिरची ग्रेव्हीसाठीही चिरून घेतला आहे. चला तर मंडळी, आता आपण मंचुरियन बॉल्सची तयारी करूयात. त्यासाठी ह्या सर्व चिरलेल्या भाज्यांमध्ये मी अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, थोडंसं काळी मिरीची पूड आणि चवीनुसार मीठ ॲड करून त्यात चमच्याने 1-1 चमचा पाणी ॲड करत हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे. आता इथे मला थोडंसं पिठाचं प्रमाण कमी वाटल्यामुळे मी त्यात नंतर 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केला आहे. आता आपल्याला ह्या पिठाला इतकंच सॉफ्ट मळायचं आहे की ज्यापासून आपल्याला बॉल्स बनवता येतील. चला तर मंडळी, आपलं पीठ हे तयार झालं आहे. आता आपण बॉल्स तळून घेऊयात. आता इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा आकारामध्ये आपल्याला बॉल्स बनवून हे छान तेलात आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल जे आहे ते लो टू मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि हे मंचुरियन बॉल्स आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहेत. आता बॉल्स तेलात सोडल्यानंतर त्याला 1 मिनिट तेलामध्ये तसंच रेस्ट होऊ द्या. नंतर छोट्या चमच्याच्या मदतीने हे बॉल्स व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. आता हे बॉल्स छान गोल्डन कलरचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे बॉल्स किती छान असे मस्त तळून झाले आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व बॉल्स तळून घेणार आहोत. आता इथे व्हिडिओत दाखवल्यासारखं तुम्ही बघू शकता आपले हे मंचुरियन बॉल किती छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे एकदम खमंग दिसत आहेत. चला तर मंडळी, आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. इथे मी एका कढईमध्ये तेल छान तापवलं आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक ॲड केला आहे. नंतर त्यामध्ये थोडासा मोठा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची ॲड करून ते फुल गॅसवरती आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित कंटिन्युअस स्टीर करत फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सॉसेस ॲड करायचे आहे. इथे मी सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड केला आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण तळलेले मंचुरियन बॉल्स ॲड करूयात. हे बॉल्स आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी ॲड करूयात. इथे मी 2 चमचे पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड करून त्याची स्लरी बनवली आहे आणि नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून तुम्हाला जेवढी घट्ट अशी ग्रेव्ही हवी तशी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. इथे मी ड्राय मंचुरियन्स बनवल्यामुळे ग्रेव्हीची क्वांटिटी कमी ठेवली आहे. चला तर मंडळी, आपलं मंचुरियन हे तयार झालं आहे. थोडीशी वरून कांद्याची पात घालूयात आणि वाढायला घेऊयात. काय मग मंडळी, होती ना एकदम सोपी रेसिपी आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.